सह्याद्री बचाव समितीच्या वतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व्ही शिंदे यांना विविध प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात आज निवेदन देण्यात आले। कारखान्याच्या कारभाराबाबत सभासद, ऊस उत्पादक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्दे या निवेदनातून उपस्थित करण्यात आले आहेत। शुक्रवारी कामगार नेते नवनाथ पाटील, केएम शुगरचे संचालक अमोल पवार, महेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, लालासाहेब जगदाळे, सुरेशराव पाटील तसेच शिवतेज यादव, हिंदकेसरी संतोष वेताळ, सतीश डांगे, प्रशांत यादव, तुकाराम नलवडे, नेथम डुबल, विकास पवार, सतीश चव्हाण, विवेक चव्हाण, अनिल माने, राजू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हे निवेदन कारखाना व्यवस्थापनाला दिले आहे। दरम्यान या निवेदनात सह्याद्री बचाव समितीनं कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख करत सभासदांना मोफत आणि घरपोच साखर देण्याचे आश्वासन निवडणुकीपुरतेच होते का असा सवाल उपस्थित केला। तसेच यापूर्वी देण्यात येणाऱ्या वार्षिक 84 किलो साखरेत कपात करून ती 60 किलोपर्यंत आणण्यात आली असून घरपोच सेवा देखील बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय काही वर्षांपूर्वी कारखान्याकडे ऊस न घातलेल्या सभासदांची साखर कार्ड ब्लॉक करण्याचे निर्णय कोणत्या अधिकारात घेण्यात आला असाही प्रश्न समितीने उपस्थित केला। कारखान्याच्या विस्तारवाढीच्या कामात झालेला विलंब, ऊस गळतीसाठी वेळेत न नेल्यामुळे झालेली गैरसोय तसेच तोडणी आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे सभासदांचे नुकसान झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान या संदर्भात कारखान्याचे कार्यकारी संचालक व्ही शिंदे यांनी निवेदन स्वीकारून 15 दिवसात या संदर्भात माहिती देऊ असे आश्वासन दिले आहे। आम्ही या ठिकाणी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे नेते संतोषाबा आणि सर्व सभासद मंडळी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यांना घेऊन आज सह्याद्रीच्या कार्यकारी संचालकांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही ज्या प्रमुख मागण्या केल्यात त्याचं जी PDF फाईल आहे ती PDF फाईल आम्ही तुम्हाला शेअर केलेली आहे। कारखान्यावरच्या सभासदांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आज जवळपास 100पेक्षा जास्त सभासद या ठिकाणी आले होते। आणि भविष्यामध्ये जर का कारखाना प्रशासनानं 15 रुपये किलो केलेली साखर जर पूर्ववत केली नाही आणि दिवाळी साखर जर चालू करण्याचा निर्णय घेतला नाही तर सर्व सभासदांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही फार मोठं आंदोलन उभं करू। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण, सह्याद्री कारखान्याचे संस्थापक, त्यांच्यासोबत आबासाहेब पार्लेकर, भिकुनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकर ह्या लोकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सह्याद्री कारखान्याची निर्मिती केली। गेल्या 54 वर्षापासून PD पाटील साहेब आणि आत्ताचे विद्यमान चेअरमन यांच्याकडे ती सत्ता राहिली, परंतु आता गेल्या 5-10 वर्षांमध्ये कारखाना आर्थिकदृष्ट्या अतिशय गोत्यात आलेला आहे आणि संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना चिंतेचं वातावरण झालेलं आहे। ती कारखान्यावर अफाट असा कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे मोफत साखर देणार असं आश्वासन चेअरमनांनी दिलं होतं ते साखर त्यांनी आता 15 रुपये किलो केलेली आहे। असं कारखान्याच्या सर्व सभासदांवर अन्याय होत आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व कारखाना सभासद या ठिकाणी येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी 15 दिवसात याचं उत्तर देतो असं सांगितलेलं आहे। त्यांनी जर उत्तर बरोबर नाही दिलं तर आम्ही यापुढं तीव्र आंदोलन उभं करू ही सर्व सभासदांना ग्वाही देतो। या ठिकाणी आत्ताच्या आंदोलनाच्या निमित्तानं, निवेदन देण्याच्या निमित्तानं आत्ताचा अमोल पवार, नवनाथ पाटील यांनी आधी MD साहेबांच्या बरोबर जे प्रश्न मांडले ते संपूर्ण बरोबर आहेत। आणि यात प्रथमतः आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये की 5 वर्ष ही साखर मोफत सभासदांना देतो 84 किलो असा शब्द दिला होता आणि 1 वर्षामध्ये वास्तविक आता आपली साखर 7 रुपये किलो दरानं होती, म्हणजे की आता 15 रुपये दरानं केली। म्हणजे याचा अर्थ गेल्या वर्षीसुद्धा साखरेचे पैसे आपण यंदाच्या सभासदांच्याकडनं घेण्याचा चेअरमन साहेबांचा उद्देश आहे। त्यामुळं असा अन्यायकारक जुलमी कर लादू नका आणि जर समजा तुम्ही साखर मोफत आश्वासन दिलेलं पाळलं नाही तर आम्ही नंतर काही दिवसानंतर आंदोलन उभं करू, एवढीच विनंती करतो। कारखान्यानं साखरची जी मोफत साखर होती ते बिना वार्षिक मिटिंगची सभासदांना न विचारात घेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली मोफत साखरेची आणि ती 1 वर्षातच त्याची गुंडाळली आणि आम्हाला एकच प्रशासनाला व चेअरमन साहेबांना एक निवेदन आम्ही आत्ता दिलं। सर्व सभासद 101 सभासद, सगळे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, तात्या असतील, अमोलाप्पा असतील, हिंदकेसरी संतोष वेताळ असतील, जगदाळे साहेब असतील, ज्येष्ठ मंडळी, जी जाणकार मंडळी, सगळ्यांना सर्वांना कारखान्याची पोटतिरीख हीच आहे की आपला कारखाना
5 तालुक्यात कार्यक्षेत्र असणारा कारखाना सुस्थितीत चालावा हीच आमची अपेक्षा आहे, की आमची ही भूमिका आहे सर्वांची, की विद्यमान चेअरमननी त्याचा खुलासा न करता आज कुठल्याही सभासदांना विचारात न घेता 84 किलो साखरची 60 किलो केली, 60 किलोची करूनच्या करून 7 रुपयाची साखर 15 रुपये केली. इतर कामगारांचे प्रश्न आहेत. 3 वर्षाचा रिटर्निंग आज आप्पा दिलेलं नाही. 2 वर्षाची 2 वेतनवाढ झाली. एका वेतनवाढीचा 1.25 लाख रुपये फरक आहे. हे 2 वेतनवाढीचा जवळजवळ एका कामगाराचं 2 लाख रुपये देणं लागतं. हे असताना लोकांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीला अधिकार दिला त्यात आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. तर त्याचे सर्वजण आम्ही सामोरे गेलो, सभासदच गेलो. पण ह्यांनी डोळ्यासमोर ठेवून सर्व कामगारांना 2-3 मिटिंगा बोलवून आम्ही तुमचं परमनंट करतो, तुमचा फरक देतो अशी खोटी आश्वासन देऊन आता सगळ्यांची फसवणूक केली. आणि आता आमच्याकडे सर्व लोकांच्याकडे जे कामगार येतात सर्व सभासद हे असं ही चेअरमन साहेबांनी केलेले आता अतिरेक आता ही थांबवावा आणि तुम्ही आवाज उठवावा. तरी आम्ही सर्व प्रशासनाला एकच आता निवेदन दिलं आहे की येथून पुढच्या काळामध्ये या लोकांना आता सर्व सभासदांना गप बसले असं गैर धरू नये. येथून पुढच्या काळात आता सभासद जागा झालेला आहे आणि आम्हासनी एकच आता प्रशासनाला सांगणं आहे की आता ही 15 रुपयाची दरवाढ बंद करून मोफत साखर ही दिली पाहिजे. आणि कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी आर्थिक जे लोक आहेत, जे आपल्याला आर्थिक तज्ज्ञ आहेत त्यांचे बरोबर घेऊन काय आराखडा तयार करावा लागेल. आणि प्रशासनाला 14-15 लाख गळीत केलं तर हा बोजा आपला कुठेतरी कमी होईल. पण 14-15 लाखाच्या आत गळीत 8 आणि 7 लाख झालं तर अतिशय वाईट अवस्था येईल आणि आपलं भाग भांडवल 110 कोटी आहे ते अतिशय नुकसानीत येईल. यामुळे येथून पुढच्या काळात त्यांनी चांगलं सर्वांना बरोबर घेऊन कारखान्याच्या चांगल्या पद्धतीने चालवावं ही आमची अपेक्षा आहे. नाहीतर आम्ही सर्व सभासद संघटना सर्व घेऊन आम्ही जन आंदोलन उभारणार. पुढे यांच्याशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व संचालक सभासद वर्ग दादांच्याकडे चर्चेसाठी गेलो होतो आणि आम्ही त्यावेळी त्यांना विनंती केली होती की आम्ही जे सर्व सभासद आहोत या सभासदांचं आपण नेतृत्व करा. परंतु दादांनी आमच्या विनंतीला मान देऊन खटावमान कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांना बैठकीसाठी आमच्याबरोबर पाठवलं होतं. आमची संग्राम बापूंच्या बरोबर सर्व चर्चा झाली. मनोजदादांची भूमिका पण अशी आहे की कारखाना हा सभासदांचा आहे, तो वाचला पाहिजे, टिकला पाहिजे आणि चालला पाहिजे. तरीसुद्धा भविष्य काळामध्ये जर कारखाना अडचणीत असेल तर आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अभिवचन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी सभासदांना गरज लागेल त्या ठिकाणी ते सभासदांच्या पाठीमागे उभे राहतील. आज आम्ही सर्व शेतकरी आणि सर्व सभासद या कारखान्यात आम्ही उपस्थित राहिलो. याचं मुख्य कारण असे पुढील प्रमाणे आहेत. कारखान्यांना निवडणुकीच्या वेळी अधोरेखित केलं होतं की तुम्हाला फुकट आणि घरपोच साखर मिळेल. आज त्या दिलेल्या निर्णयाला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि आज फुकट देणारी साखर 15 रुपये किलोवर गेलेली आहे. 84 किलो रुपयाची साखर 84 किलो साखर 60 रुपये किलोवर 60 किलोवरती आलेली आहे. दुसरा मुद्दा आम्ही आता कार्यकारी संचालक यांना विचारला की कारखान्याच्या वरती कर्जाचा बोजा किती आहे. तर ह्या उत्तराला त्यांनी आमच्या प्रश्नाला त्यांनी काय उत्तर दिलेलं नाही. आम्ही साखरी सभासदांना ह्याच्यात द्या, काय आम्ही भाग भांडवल दिले त्यात द्या. त्यांनी ऊस गाठलाय म्हणून देऊ नका आणि ऊसासाठी तुम्ही वेगळी विनंती करा. आजपर्यंत तुम्ही नेलेलं नाही ऊस, तुम्ही प्रेमाने त्यांना ऊस मागा ना. काय नाही बाबा तुम्ही आपला कारखाना अडचणीत जाईल, सभासद आहे तुम्ही ऊस घाला, भविष्यात समजा आम्ही तुम्ही ऊस नाही काढला साखर बंद करू. त्यांना 1 वर्ष 2 वर्ष इंटिमेशन द्या. नाव सुजित यादव कडेपूर. मी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा एक सभासद आहे. आज या ज्या संचालक मंडळाने निवडून आलेल्या त्यांनी जो निर्णय घेतला आहे, जो 15 रुपये किलो साखर आपल्याला जी देणार आहे असे यांनी बोर्ड मिटिंगला जे मान्यता घेतलेली आहे ती कुणाच्याही सभासदांना विचारत न घेता ही केलेली एक सभासदांची फसवणूकच म्हणता येईल.